सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा विषय म्हणजे आज गुढीपाडवा. सगळ्यांच्या घरी खास बेत, पुरणाची पोळी, कटाची आमटी. तशी आमच्याही घरी आज मस्त बेत झाला होता. आम्ही पुण्यात जरी राहत असलो तरी कोल्हापुरी पद्धतीने आम्ही गुढी उभारतो. आमची गावाकडील कोकणातील काही पद्धती असतात, त्यानुसारच आम्ही गुढीची पूजा करतो. आज माझं स्वामी चरित्राचं पारायणही पूर्ण झालं. दोन्ही चांगले दिवस आज एकत्रच होते. गुढीपाडवा, पारायणाची समाप्ती, मस्त पुरणाची पोळी, स्वामींसाठी छान नैवेद्य, गुढीसाठी छान नैवेद्य. उद्याचा दिवसही आमच्यासाठी खूप छान असेल, कारण उद्या आहे स्वामींचा प्रकट दिन. घरामध्ये फोटोचे पूजन, स्वामींची आरती होते, त्यामुळे घरात प्रसन्न वाटते. उद्याचा दिवसही असाच छान जाईल. मग संध्याकाळी मुलांनी जपमाळ एक एक माळ केली. रोजचा नित्यक्रम आहे त्यांचा. रोज संध्याकाळी एक जपमाळ केल्याशिवाय त्या अभ्यासाला बसत नाही. अशा प्रकारे आजच्या दिवसाची सांगता छान झाली. थँक्यू.